माझा जय भीम. मी बनवते आता पुरणपोळी आणि हा माझं फेसबुकवर माझं एक चॅनल चालू झाले, तिच्यावर बी मला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुम्हाला मनापासून थँक्यू. आता आपण पुरणपोळी बनवणार आहे. ही डाळ मी 2 घंटे भिजून ठेवली होती. बघा, ही डाळ मी 2 तास भिजून ठेवली होती. तर याला आपण आता कुकरमध्ये टाकून घेणार. पाणी टाकून घेणार. मी 4 तांबे टाकून घेणार. हे माझा तांबे छोटा आहे तर 4 टाकणार. ह्याच्यात हळद थोडीशी. तर आपण याला आता हे गॅसवर चालू करणार. हे गॅसवर कुकर ठेवणार. त्याला आपण 4 शिट्ट्या घेणार. इथे बघा, हे आमटी करायला आपण डाळीचं पाणी ठेवलंय, सारण ठेवलंय. तर आता ही डाळ आपण अशी बारीक करून घेणार. एक गिलास घेतलाय मी, गिलासानं बारीक करून घेणार. आणि आता उद्या होळी आहे ना, आज होळी आहे ना, म्हणून पुरणपोळी करते मी. किती छान बनलंय. इथे ही बघा, ही थोडी साखर टाकणार आपण. आणि लास्टला हे इथं जायफळ घेतलंय आणि इथे इलायची पावडर घेतली, हे नंतर टाकणार आपण. तर याला आपण आता चांगलं इलायची पावडर टाकून घेते. आणि बघून घ्या, आपलं पुरण किती छान झालंय. आता फक्त 2 मिनिटं होऊ द्यायचं बस. घेऊया कलरसाठी. पोळीचं पीठ मी मळून घेतलंय. बघून घ्या, असं पीठ कडक पाहिजे आपल्याला. आता इथे आपण थोडंसं तेल टाकून घेणार आणि परत थोडंसं मळून घेणार. हे करणार गोलवाला वाटी. आणि याच्यात आता पुरण ठेवणार. हे बघा, जेवढा आपला हे गोळा आहे तेवढंच पुरणचा गोळा घेतलाय मी. बघून घ्या, बघून घ्या आपली पुरणपोळी. हे बघा किती छान झाली आपली पुरणपोळी. बघा फुगली. हे बघा बघा, इकडनं बी बघा किती छान आली कलर. घ्या किती छान झालं. बघून घ्या किती छान झाल्या. आणि माझ्या 1/2 किलो डाळीमध्ये 9 पोळ्या झाल्या, पुरणपोळ्या. आणि मी पहिल्यांदा बनवल्या, मी कधीच बनवल्या नव्हत्या. आणि हा, माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि थँक्यू.